सिंह आणि धनगर. छान छान गोष्टी. एका गावात एक धनगर राहत होता. एकदा तो काही कामासाठी जंगलातून जात असताना अचानक त्याला समोर सिंह दिसला. धनगर खूप घाबरला आणि जागीच थबकला. पण बराच वेळ झाला तरी सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नाही. तो जागेवरून हलला सुद्धा नाही. धनगराला आश्चर्य वाटले. नीट निरखून पाहिल्यावर धनगराला समजले सिंह वेदनेने विव्हळत होता. त्याच्या पायात एक मोठा काटा रुतला होता आणि त्यामुळे पायही सुजला होता. धनगराला सिंहाची दया आली. त्याला मदत करण्यासाठी तो हळूहळू सिंहाजवळ गेला. त्याने सिंहाचा पाय हातात घेऊन अलगद काटा काढला. धनगराला औषधी वनस्पती माहीत होत्या. त्याने त्या आणून सिंहाच्या पायाला लावल्या. सिंहाला खूप बरं वाटायला लागलं. त्याने धनगराजवळ अंग घासून कृतज्ञता व्यक्त केली. त्याचे आभार मानले. धनगर पुढे निघाला. काही दिवसांनी धनगराच्या गावात मोठी चोरी झाली आणि त्याचा आळ धनगरावर आला. धनगराने आपल्यावर असलेला आरोप नाकारला, पण कोणी त्याचे ऐकले नाही. शिपायांनी धनगराला पकडून राजाकडे नेले. राजाने चिडून त्याला सिंहाच्या तोंडी देण्याची शिक्षा सुनावली. शिपायांनी धनगराला पकडून सिंहाच्या पिंजऱ्यात सोडले. पण आश्चर्य, सिंहाने धनगराला मारले नाही. उलट मायेने त्याला चाटायला सुरुवात केली. धनगराने त्याला ओळखले. हा तोच सिंह होता ज्याची आधी धनगराने मदत केली होती. ही गोष्ट राजालाही समजली. राजाने विचार केला, जो माणूस मुक्या प्राण्यांची सुद्धा मदत करतो तो वाईट कामे करू शकत नाही. राजाने धनगर आणि सिंह दोघांना मुक्त केले. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.